एकनाथ खडसे आता स्वगृही जातात, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपमध्ये अर्थात स्वगृही जाण्याचा निर्णय घेतलाय। दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। काही कारणांसाठी नाराज होतो, आता नाराजी कमी झाली आहे, त्यामुळे मी माझ्या पक्षात जातोय। भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही दिवसामध्येच केंद्रामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये माझा हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। शरद पवारांचा मी ऋणी राहीन, माझ्या संकट काळात त्यांनीच मला साथ दिली। एकनाथ खडसेंचे हे उद्गार आहेत। खडसेंची वर्णी राज्यपालपदी लागण्याची शक्यता आहे। मी लवकरच पक्षप्रवेश करणार असं खडसेंनी सांगितलं होतं। एकनाथ खडसेंच्या मनात चलबिचल सुरू होती। खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। पंची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे। मध्ये काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती। भाजपाकडून खडसेंवर आधी आरोप, आता त्यांच्याशी वेगळी वॉशिंग मशीन अशी काही आली आहे का? संजय राऊतांचा सवाल। काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते, त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल। भाजपमध्ये पुन्हा येणं खडसेंसाठी मोठं बक्षीस। फडणवीस लिलया वाद सोडवतात। चंद्रकांत पाटलांकडून फडणवीसांचं कौतुक। जनता पार्टीची सोय अशी आहे की त्यावेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलया संपवतो। आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, त्यांच्यावर विश्वास असतो की यांनी आश्वासन दिलं नाही पूर्ण करणार। एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नाही। खडसेंचा भाजपात छळ झाला आहे। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मला एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे। ते स्वाभिमानी नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहीत नाही, पण खडसे बऱ्याच दिवसांपासून दबावात। जयंत पाटलांचं हे वक्तव्य आहे। तर पवार गटातच आता वाद असल्यानं 2 पक्ष झाले। बावनकुळेंचं उत्तर। खडसे जाणार आहे मला सांगतोय, मला अजून माहीत नाही, पण त्यांना बरेच अडचणी तयार करण्यात आलेले आहेत। तुमचे बरेच प्रश्न त्यांना केलेले आहेत। त्यांना प्रचंड दबावात गेले काही महिने ते वावरत आहेत। पवार गटातच वाद असल्यानं आता 2 पक्ष झाले। बावनकुळेंचं जयंत पाटलांना हे उत्तर। तर खडसेंच्या पक्षप्रवेशाला कुणाचा विरोध नाही। फडणवीसांनी खडसेंना नेहमी मानाचं स्थान दिलंय, अशी ही प्रतिक्रिया। खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलंय। मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती, राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतात। मी शरद पवारांच्या पक्षातच राहणार, तुतारी हातात असल्याचा फोटो ट्विट करत रोहिणी खडसेंनी जाहीर केली भूमिका।